2 ते 3 पर्यंत निकाल नेमके काय असतील त्याचं चित्र स्पष्ट होईल। पण या निकालांसंदर्भातलं ॲनालिसिस जे आहे आणि त्याच अनुषंगाने त्याची चर्चा होणं सुद्धा गरजेचं आहे की हे निकाल जे समोर येतील 10 वाजल्यानंतर ते नेमके कसे असतील, त्याच्या मागची नेमकी काय कारण आहे। ज्या पद्धतीचा प्रचार गेले काही दिवस सातत्याने आपण पाहिला, तो प्रचार पाहता जो जोर लावला होता सगळ्या राजकीय पक्षांनी, त्यांनी ताकद पणाला लावली होती, त्या ताकदीला काय नेमकं यश मिळताना दिसेल, त्याचं निकाल स्वरूपात नेमकं काय त्यांचा फायदा होऊ शकेल, या सगळ्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे। आणि आता 8 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत आपल्या सोबत विविध पक्षांचे प्रवक्ते आहेत, मान्यवर आहेत, नेते आहेत, ते सोबत असतील। त्यांच्याकडनं त्यांच्या पक्षाची भूमिका आपण जाणून घ्यायची आहे। आणि आता सुद्धा आपण आपल्या सोबत काही मान्यवर आहेत, ज्या मान्यवरांकडनं या सगळ्या पालिका निवडणुकीच्या निकालासंदर्भातल्या मतमोजणी संदर्भातल्या चर्चा करायच्या आहेत। आपल्या सोबत सध्या आपल्या स्टुडिओमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आहेत। त्यांच्याकडनं शिवसेनेची जी काय भूमिका आहे ती आपल्याला जाणून घ्यायची आहे। यासोबत आपल्या सोबत काँग्रेसचे प्रवक्ते जे आहेत भाऊसाहेब आजबे ते देखील आहेत। शिवाय आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडेजी देखील आहेत। त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे। आणि या व्यतिरिक्त आपल्या सोबत भाजपचे प्रवक्ते देखील असणार आहेत। मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आपल्या सोबत सध्या ते जोडले गेलेले नाहीत, थोड्याच वेळात ते आपल्या सोबत जोडले जातील, त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला जाणून घ्यायची आहे। पण मुख्य चर्चेला आपण सुरुवात करूच या। मतमोजणी 10 वाजता ज्यावेळेला सुरू होईल त्यावेळेला एक एक निकाल, आघाडी पिछाडी, विजय पराभव हे सगळं आपल्याला दिसेलच। पण एक्झिट पोलचा कालचा दिवस होता, मतदानानंतरचा 6:30 नंतर ज्यावेळेला हे एक्झिट पोल समोर आले, विविध एक्झिट पोल्सचा विविध अंदाज आपण सगळ्यांनीच काल संध्याकाळनंतर पाहिला असेल। पण लोकशाही मराठी आणि रुद्रनं जो एक्झिट पोल केलेला होता, ज्या एक्झिट पोलच्या अनुषंगानं विकासजी आपण होतात काल रात्री, आपल्याला माहिती आहे चर्चा नेमकी काय झाली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून आपण वेगवेगळे अनुमान काढले होते। आज मात्र मुख्य निकालाचा दिवस आहे। निकालामध्ये काय नेमक्या गोष्टी समोर येतात हे कळेलच। पण कालच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार काय नेमकं चित्र आपल्याला दिसतंय? भाजपची जवळपास सगळ्याच पालिकांमध्ये सरशी होती की काय, शिंदे सेनेची सरशी होती की काय, शिवसेनेची, म्हणजे अरुणजी कदाचित आक्षेप घेतील या शब्दावर, पण शिवसेनेची, मी सुधारला लगेच शब्द, याच अनुषंगानं काय नेमके निकाल लागणार आहेत हे आपल्याला कळेल। पण विकासजी आपल्यापासून सुरुवात करीन, काय वाटतं नेमकं आपल्याला, एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरतील का ऍक्च्युअल जे निकाल आहेत त्यात मोठी तफावत असेल? खरं तर 9 वर्षानंतर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना पहिल्यांदाच मी पाहतोय, मला राजकारणामध्ये 35 वर्ष झाली, अनेक निवडणूक आयोग पाहिले, परंतु नामधारी निवडणूक आयोग असताना कशा निवडणुका होतात याची प्रचिती नगर परिषद निवडणुकांमध्ये आली आणि काल महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आली। आणि 15 दिवसानंतर होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तीच अनुभव किंवा तीच परिस्थिती आपल्याला प्रचिती येईल। याचं कारण असं की जर सर्व माध्यमांच्यातल्या आपण बातम्या पाहिल्यात काल दिवसभरातल्या 2-3 दिवसातल्या, तर ही निवडणूक वाऱ्यावर होती। कुठेही आचारसंहितेचे भंग मिनिटाला होत असताना आचारसंहितेच्या भंगाचे गुन्हे दाखल झालेले नाहीत। काल राज्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की एक फक्त गुन्हा आचारसंहिता भंगाचा दाखल झालेला आहे। हे ऐकून म्हणजे हसावं की रडावं अशी परिस्थिती वाटली, कारण या निवडणुका एकतर पैसा केंद्रित होत होत्या, पैशाचं वाटप प्रचंड सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होत होतं। या निवडणुका कार्यकर्त्यांच्या दिसतच नव्हत्या आणि अशातच भारतीय जनता पार्टीकडनं साम दाम दंड भेद हे सगळे प्रकार वापरलेले आपण पाहिलेले आहेत। आणि याच्यात महाविकास आघाडी जी आहे आमची, त्या महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, म्हणजे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असेल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, काँग्रेस पक्ष असेल, हे पक्ष आमचे त्या ठिकाणी ज्या ताकदीने आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढायला पाहिजे होती त्या ताकदीने आम्ही एकत्रितपणे लढू शकलो नाही, हे कुठेतरी कबूल करावं लागेल। केवळ वैचारिक किंवा आदर्शवादाच्या गप्पा मारून निवडणूक जिंकता येत नाही, हे जरी खरं असलं तरी दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीने ठरवलेलं आहे की विरोधी पक्ष नामशेष करायचे, संपून टाकायचे। आणि म्हणून काल 5 वाजता अजून मतदान प्रक्रिया संपलेली नाही, तोच तिकडे एक्झिट पोल येतात, मतदानाची टक्केवारी नेमकी किती अद्यापर्यंत मी शोधतोय की निवडणूक आयोगाने निदान डिक्लेअर केलेलं असेल की राज्यातली ऍक्च्युअल मतदानाची टक्केवारी किती आहे। बरोबर,
ती अद्यापर्यंत अधिकृत मला मिळालेली नाहीये. कदाचित तुमच्याकडे असेल तर आपण जरूर सांगा. हो, हे नेमकं काय प्रकार आहे? काही ठिकाणी रात्री 8 वाजेपर्यंत मतदान चाललेलं होतं आणि इकडे एक्झिट पोल येत होते. कसं मतदान होणार होतं, कशा पद्धतीने मतदान होणार होतं याचा आपण विचार करायला पाहिजे. आता इथे कोण जिंकेल तर महायुती जिंकेल हे आता एक्झिट पोल सांगतोय सगळे. हा, आणि म्हणून इथे लोकशाही आता नावापुरतीच राहिलेली आहे. निवडणुका या कार्यकर्त्यांच्या राहिलेल्या नाहीत. कॉर्पोरेट पद्धतीने भारतीय जनता पार्टीने सगळी संस्कृती आणलेली आहे. साम दाम दंड भेद पैशावरच फक्त आता जिंकायचं. भारतीय जनता पार्टीचे ओरिजिनल कार्यकर्ते उमेदवार म्हणून किती टक्के होते? बरं, ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून कार्यकर्ते 20-25%, 30% सुद्धा नसतील. पैशाच्या जोरावर मनी मसल पॉवर असलेले कार्यकर्ते फक्त त्या ठिकाणी उमेदवार होते आणि त्याचे खेळ आपण काल पाहिले. मी निषेध करतो निवडणूक आयोगाचा की त्यांनी अशा पद्धतीने लोकशाहीच्या चिंधड्या उडवल्या, लोकशाही पायदळी तुडवली आणि पुढच्या काळात अराजकताला कुठेतरी आमंत्रण अप्रत्यक्षरित्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दिले जाते आणि भारतीय जनता पार्टी पुन्हा नंबर 1 म्हणून घोषणा करणार. भारतीय जनता पार्टीच्या विरोधात लढलेले एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे कुठेतरी आता आज दुपारी 3 वाजता सांगतील की आम्ही महायुती म्हणून आहोत. ते आता 4 तासांनीच आपल्याला ते जाहीर करतील. त्यामुळे त्यांच्या एकमेकांच्या विरोधात लढणं जे होतं ते सुद्धा कुठेतरी विरोधकांची स्पेस ऑक्युपाय करण्याचाच एक प्रकार होता. आम्ही महाविकास आघाडी एकत्र लढलो नाही हे मला चिंतनात्मक आणि निरीक्षणात्मक त्या ठिकाणी दिसतंय. दुर्दैवाने लोकांना महाविकास आघाडीला साथ द्यायची होती, परंतु मतदानाची टक्केवारी सुद्धा जर आपण पाहिली तर जी काय आकडेवारी स्पष्ट नाही. 50%च्या पुढे मतदान झालेलं नाहीये कुठंच. मग आपल्या काही ठिकाणी आणि विकासजी तुम्ही जसं म्हणताय तसं की थोडं तुमच्या याच्यामध्ये मी एक गोष्ट ऍड करतो की काही ठिकाणी तर मतदानाची टक्केवारी घसरली आहे की काय असं दिसतंय. काही ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या वेळेला 55-56% मतदान झालं होतं, तिकडे यावेळेला 53-54% इतकंच मतदान झालेलं आहे. त्यामुळं ही घसरलेली जी मतदानाची टक्केवारी आहे ती कुणाच्या पथ्यावर पडणार आहे किंवा याचा कुणाला फटका बसणार आहे हे आपल्याला निकाल ज्या वेळेला यायला सुरुवात होईल त्यावेळेला कळेलच. पण अरुणजी, ज्या वेळेला विकास लवांडे बोलत होते ते म्हणतायत थेटपणे की महायुतीतले 3 पक्ष विरोधकांची सुद्धा स्पेस घेतायत की काय, विरोधकांची स्पेस ते ऑक्युपाय करतायत की काय, आणि निवडणूक आयोगाच्या एकंदरीतच कारभाराविषयी ते म्हणतायत ढिसाळ कारभार होता, लोकशाही केवळ नावापुरती उरलेली आहे. खरंच असं आहे का? खरंच अशी परिस्थिती आहे का? अजिंक्यजी, असं मुळीच खरं नाहीये. हे जे काय आहे ना, हे आता विरोधकांचं रडगाणं सुरू झालेलं आहे. आणि हे मला 1 आठवडा अगोदरपासून मी विविध चॅनेलवरती सांगत सुद्धा होतो की ज्यावेळेस यांना पराभव दिसायला लागेल त्यावेळेस यांची ठराविक जी काही पालुपदं आहेत, जी काही वाक्य आहेत, ही वाक्य यांची सुरू होणार. आणि तेच आज विकास लवांदे यांनी सुरू केलेलं आहे. विकास लवांदे असं म्हणत होते की 4 तासांनी आता हे स्वतःची महायुती म्हणून आम्ही लढलो हे जाहीर करतील. अहो विकासजी, 4 तासानंतर का? मी आत्ताच जाहीर करतो की आमची महायुती म्हणूनच आम्ही लढलो. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI गट हा मुंबईमध्ये महायुती म्हणूनच लढलेला आहे. आम्ही सांगायला घाबरत नाही, कारण आम्ही जनतेच्या हिताच्या अनेक गोष्टी गेल्या 4 वर्षांमध्ये सतत करत आलेलो आहोत. त्यात घाबरायचं कशाला? तुम्ही एकच रडगाणं केलं की निवडणूक आयोग हा याच्या घरचा गरगडी आहे, त्याच्या घरचा गरगडी आहे, घटना पळविली जाते, संकटामध्ये आहे, आणखीन लूटमार चालू आहे, पैशाचं अमाप वाटप चालू आहे. कुठे काही एक तक्रार मात्र तुम्ही लवांदेजी केलेली नाही. आणि जर असेल तर या चॅनेलवरती तुम्ही FIRच्या कॉपी दाखवाव्यात. उगीच बोलणं हे खूप इझी असतं, परंतु सत्य जर काय असतं तर तुम्ही दाखवणार ना. या मुंबईच्या जनतेला सध्या तुमची ही रडगाणी नकोय. त्यांना विकासात्मक गोष्टी हव्यात, विकासात्मक कामं आम्ही केलेली आहेत आणि म्हणून जनता जनार्दनाने आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि थोड्या वेळाने सर्व मतपेट्या जेव्हा उघडतील तेव्हा पटापटापटा आपणास आमचा आलेख चढता दिसेल. अरुणजींनी महायुतीकडनं आणि शिवसेनेकडनं त्यांची भूमिका मांडलेली आहे. भाऊसाहेब आजबेंचं काय म्हणणं हे देखील आपण जाणून घेणार आहोत. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.